मॅरेथॉन इनिंग आणि पंकज दादा कापडे यांच्याकडनं अर्धशतकासाठी 500चं इनाम होतं, ते सुद्धा मॅगीला तिथे दिलं जाईल. पंकज दादा यांच्या शुभ हस्ते हा 500चा इनाम त्यांना देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येकी खेळाडूवरती असलेलं प्रेम पंकज दादांचा आपण पाहतोय. नेहमी प्रत्येकी खेळाडूला ते प्रोत्साहित करत असतात आणि प्रत्येकी खेळाडूला पारितोषिक देऊन ते सन्मानित करत असतात. यापुढील मॅच पाटील प्रतिष्ठान वर्सेस जय बोले मॅगी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. या पण सामना 3 षटकांचा असेल. विशाल यांना आपण पाहतोय पंचांची भूमिका असते, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं ग्राउंड वरती केली जाते. चला टॉस केला जाईल पाटील प्रतिष्ठान वर्सेस जय बोले मॅगी 11 या टीम्स मध्ये. आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीसाठी क्वालिफाय होईल. टॉस जिंकला पाटील प्रतिष्ठान या टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी जय बोले मॅगी 11 या टीमला. जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ पालेगाव सोनू बांगर यांना. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं आणि सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आज खऱ्या अर्थानं आमचे परमेश्वरदादा पाटील अर्थातच रॉकबाय यांच्या मुलीचा वाढदिवस सोनम परमेश्वर पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य आयोजन आणि खऱ्या अर्थानं आज जगात भारी 19 फेब्रुवारी अर्थातच शिवजयंती निमित्त देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील असेल. आज आपण पाहिले गेलं तर संपूर्ण जगभरामध्ये या ठिकाणी शिवजयंती देखील मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते आणि खऱ्या अर्थानं आपण हे सामने वन डे फिनिश पाहतात. तर अंबरनाथ आपमधील हा सामने या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय आणि आताचा मॅच सेकंड राऊंडचा हा पहिला मॅच असेल. चला या दरम्यान आमचे उल्हासनगरचे सुलतान खान यांचं देखील आगमन झालंय. उल्हासनगर एक्सप्रेस या नावाने आम्ही त्यांना नेहमीच संबोधत आलो आणि ते सुलतान खान यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. यस दिनू कांबळे यांचं देखील आगमन झालंय. अंबरनाथचे विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय. अनेक साऱ्या स्पर्धा त्या खेळाडू देखील गाजवून सोडल्यात आणि दिनू कांबळेचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाटील प्रतिष्ठान विपक्ष जय बोले मॅगी 11 या दोन संघांमध्ये आणि सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. यस ओम साई MTC या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते आणि अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचा
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या नक्कीच मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पंकजी कापडे, त्यानंतर आपण पाहतो परमेश्वरदादा पाटील. ही एवन जोडी देखील सध्या तरी उपस्थित आहे आणि या जोडीची चर्चा नेहमीच राहिली आहे. खऱ्या असताना दोस्तीचं जिवंत जगतं उदाहरण म्हटलं तर पंकजदादा आणि परमेश्वरदादा पाटील यांना आपण नेहमीच पाहत आलोय. एवन जोडी या ठिकाणी सज्ज आणि त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या, कारण की अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमात आपण पाहत आले. थोर समाजकार्य पंकजदादा आणि परमेश्वरदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत आलोय. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. अनंत वाघ उर्फ मॅगी आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकरवरती. पहिल्या सामन्यामध्ये आक्रमकता पूर्णपणे सिद्ध केली, विस्फोटक फलंदाजी केली आणि त्याच्या समवेत नॉस्ट्रायकर एंडला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अर्थात मनीष कोळेकर उर्फ पांड्या. गेम ऑन होतोय. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू टॉप एज लागते आणि शॉर्ट कव्हरचा खेळाडू थोडासा बीट होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळेल. पाहणी केली होती पहिल्या चेंडूवरती नक्कीच हलक्याशा त्यानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो अनंत वाघ उर्फ मॅगीनं सिंगल इक्विडली खातं खुलं झालं. टीम जय बोले मॅगी 11 या संघाचा. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पांडूचा वापर केलाय पहिल्या षटकामध्ये आणि स्ट्रायकरला फलंदाज देतो आहे मनीष कोळेकर उर्फ पांड्या. राईट आर्म द विकेट. ऑन साइडला आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगानं जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. आक्रमक शैलीचा हा देखील खेळाडू मनीष कोळेकर सिनियर खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर मॅगी 11 संघामध्ये हे दोन खेळाडू नेहमीच सिनियर राहिलेत. मॅगी त्यानंतर मनीष कोळेकर. लॉफ्टेड हिट फटका चांगला हेलिकॉप्टर उडवलाय. वाईड लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. ही ओळख या खेळाडूची खासियत आहे आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. येतो मनीष कोळेकरच्या बॅटमधनं पहिला षटकार. थोडासा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की थोडेसे ऑप्शनच्या बाहेर आले. त्यानंतर मनगटी ताकदीचा वापर केला. बॉटमॅन फार चांगले पाहायला मिळालेत आणि हा षटकार ठोकलाय. पुढचा बॉल टॉपेज. यावेळेस मात्र ब्लाइंग स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. टॉपेज देखील लागली होती आणि इथून एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धाव फलकावरती. फलकावरती पांडी पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकरला फलंदाज अनंत वाघ. राईट आर्म द विकेट. यावेळेस स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित. जर हा चेंडू नक्कीच सोडला असता तर कदाचित वाईट चेंडू देखील पाहायला मिळाला असता. यस मनीष कोळेकर देखील सांगतायत की चेंडू ऑफस्टिकच्या फार बाहेर जात होता, परंतु शेटच्याने केली आणि एकदा मिळते. धावसंख्या 9 धावा धाव फलकावरती. एकूण चेंडू या षटकातील आपण पाहिले आतापर्यंत 5 चेंडू. एक षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज. शेवटचा बॉल या षटकातील स्ट्रायकरला फलंदाज मनीष कोळेकर उर्फ पांड्या. यॉर्करचा प्रयास एज लागते आणि क्या बात आहे. चांगलं कमबॅक. एका षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय बोले मॅगी 11 संघाची बिनगडी बाद. 9 धावा धाव फलकावरती. टीमचे कॅप्टन आणि सुरभी 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. उल्हासनगरचे संघ असतील आणि दोन्ही संघांनी टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. यस षटकार ठोकला होता मनीष कोळेकरनं, परंतु फार चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाजाचा अंतिम मुवमेंटला. 9 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे इथून चांगलं टार्गेट फायटिंग टू डिस्कर उभी करावी लागेल. जय बोले मॅगी 11 संघाला प्रथम बॅटिंग करत असताना, कारण समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे, अर्थातच पाटील प्रतिष्ठान संघ. 40+ संघ देखील आपण पाहिला. यस प्रमोददादा पाटील 40+ संघ देखील आपण पाहिलाय. नक्कीच प्रदीप नाना पाटील यांचा पाटील प्रतिष्ठान, आणि त्या दिवशी आपण पाहिलं नक्कीच खूप चांगली कामगिरी राहिली होती त्या संघाची देखील. अंबरनाथ मध्ये सिनियर प्रीमियर लीग आजचं आयोजन आपल्याला पाहिलं.
यावेळी चेंडूची लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. पंच हवी आपण पाहतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लीगचे पंच विशाल आपल्याला पाहायला मिळतात. बॅन फ्रॉम शिरिवली. आकिब येतोय दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 10 धावा फलकावरती. पुढचा बॉल षटकातील राईट ऑन द विकेट. टॉपेज असेल जेलची संधी आणि यस फलंदाज बाद. विकेट किपरनं कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि लागतोय पहिला धक्का. टीम जय बोले मॅगी 11 या संघाला. सलामीवीर फलंदाज मॅगी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये आणि टॉपेज लागली. विकेट किपरनं नक्कीच एकच लक्ष चेंडूकडे ठेवला. लक्ष केंद्रित ठेवला आणि खूप चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. आकिबला मिळालेली पहिली सफलता. 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का. जय बोले मॅगी 11 या संघाला. नवीन खेळाडू संकेत मोरे येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. इनेट नंबर 3 संकेत मोरे आलाय. हा देखील खेळाडू नेहमीच विस्फोटिक पद्धतीने खेळपट्टीवरती खेळताना आपण त्याला पाहिलंय. क्षमता गुणवत्ता या खेळाडूमध्ये देखील फार आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे परंतु सिद्ध करावं लागेल तर टीमला गरज आहे इथून मोठ्या फटक्यांची. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट लगेच टॉस साठी. शोमित टीमचे कॅप्टन. फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळले. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. चेंडू सीमा पार. येते चौकार संकेत मोरेच्या बॅटमधनं. वाट पाहिली होती बॉलची एक्झॅक्ट आपण पाहिले गेले तर 2 टप्प्यावरती हा चेंडू जज करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूची कलेक्टिंग चांगली झाली नाहीये आणि चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 14 वरती पोहोचली. एक गडी बाद. जय बोले मॅगी 11 संघ. आकिब तयार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. दुसऱ्यांदा या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर ऑप्टिकच्या फार बाहेर होता चेंडू. पुन्हा एकदा मनीष कोळेकर सांगतायत की हा चेंडू देखील बाहेर होता परंतु संकेतनं स्लाइस करण्याचा प्रयत्न केला. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. यस यॉर्करचा प्रयास. कोलवटाप्याचा हा चेंडू. मनगडी ताकदीचा वापर. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. धाव मिळते 1. चला सुलतान खान यांचं देखील आगमन झाले आणि आपण या मुख्य व्यासपीठावरती सुलतान खान आमचे उल्हासनगरचे नक्कीच उल्हासनगर एक्सप्रेस यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका चांगला. यावेळेस मात्र पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतो कव्हर रिजनला. तोपर्यंत 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 18 धावा. 19 धावा धावफलकावरती. षटकातील एकूण चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यस 5 बॉल झालेत. शंकरबाई यांचं देखील आगमन झाले आणि शंकरबाईंचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम बॉल षटकातील स्ट्राईक केला पांड्या. ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट. सीमारेखा बाहेर. मनीष कोळेकर ब्रँडेड फटका. बिग हिट षटकार. षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली. जय बोले मॅगी 11 टीम. एक गडी बाद 25. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या परंतु या षटकामध्ये गोलंदाजी थोडीशी महागडी राहिली. आकिबचं षटक थोडंसं महागडं ठरतंय. एकूण 16 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. जवळ षटक चांगलं राहिलं होतं परंतु शेवटच्या चेंडूवरती हा षटकार ठोकलाय मनीष कोळेकरनं आणि धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या 25 वरती पोहोचली आहे. अंतिम षटक असेल स्लो ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनामरीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. रवी येत आहेत अंतिम षटकामध्ये. सिनियर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक केला फलंदाज संकेत मोरे. बॉटम एंडचा वापर केला. प्लिक करतायत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक धाव ते कंप्लीट केली जाईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न देखील करतोय मनीष कोळेकर कारण की आक्रमकता सिद्ध केली आहे या सामन्यामध्ये.
उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमन आलेत. अजून अपेक्षा फार असतील मनीष कोळेकर कडनं. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. ऑन साइड मध्ये नक्कीच 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक केला फलंदाज मनीष कोळेकर उर्फ पांड्या. यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस, आउटसाइड ऑफ अतिरिक्त चेंडू ऑक्स्टिकच्या बाहेर निघाला होता पंच सांगतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. यस, फार चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता हेच पंचांनी पाहिलं आणि व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती. बघा कॅप्टन जॉईंड लगेच दोन्ही टीमचे. सुरभी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा कारण की शिवमीचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. आपण लगेच टॉस साठी. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला खेळ. फटका चांगलाय. खेळाडू उपस्थित आणि थोडेसे खराब क्षेत्ररक्षण. फंबल होत आहेत. थोडीशी घाई होती क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत रन्स मिळतील 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचला 29, 29 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 षटकांची लढत. धावसंख्या 29 वरती पोहोचली. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू वाईड स्ट्रॉंगॉनला. क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. मनीष कोळेकर आणि संकेत मोरे दोघांमध्ये तालमेल फार चांगलं पाहायला मिळतं आणि संवाद देखील चांगला घडतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती. यस, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. लॉफ्टेड हिट. फटका चांगलाय. ओव्हर पिच बॉल त्याला पाठवलाय लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. मनीष कोळेकरच्या बॅटमधनं तिसरा धमाका. बिग षटकार. यस, अजून 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर पंकज कपाडियान्स कडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 37, 37 धावा. फुल टॉस आणि क्या बात आहे. आडव्या बॅटनं पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं की हा चौकार असेल परंतु काय क्षेत्ररक्षण केले. ब्रिजेश त्या ठिकाणी होता आणि स्वतःला नक्कीच हवेमध्ये फ्लाय केलं आणि 2 धावा आपल्या टीम साठी वापरल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. शेवटचा चेंडू टॉपेश. मागे जातो चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती मिळेल. या षटक समाप्त होतं आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय बोले मॅगी 11 बनवल्यात. 40 धावा फायटिंग टोटल स्कोर उभा केला आहे आणि 41 धावेचं लक्ष असेल टीम पाटील प्रतिष्ठान या संघासमोर. कॅप्टन येतात लगेच. सुरभी 11 टीम आणि शिवमीचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. तर सुरभी 11 टीम टॉस साठी जॉईन हो लगेच. मनीष कोळेकरची धावसंख्या आपण पाहिली तर या मॅच मध्ये 28 धावेचं महत्वपूर्ण योगदान त्यांना दिलं आणि चांगली धावसंख्येपर्यंत संघाला नेऊन पोहोचवलाय. एकूण 40 धावा म्हणल्यात. 41चं टार्गेट असेल या सामन्यामध्ये. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. टॉस देखील केला जाईल. आणि बघा नक्कीच कॅमेऱ्याच्या समोर कोणीही थांबू नका प्लीज. विनंती असेल खेळाडूंना विनंती असेल आपण कॅमेऱ्याच्या समोर कोणीही थांबू नका. यस, आरतीताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. चला टॉस केला जाईल. सुरभी 11 टीमचे कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर आता मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस साठी कॅप्टन उपस्थित राहिले नाही तर 2 धाव्यांची पेनल्टी असेल. यस, मॅच सुरू झाली आणि कॅप्टन उपस्थित नसले सुरभी 11 टीमचे तर 2 धावेची पेनल्टी ही कंपल्सरी त्यांना लागेल.
या सुरभी 11 टीम म्हटलं तर नक्कीच पंकज दादांचा संघ आहे, परंतु तरी देखील सांगतात की नियम सर्वांसाठी सेम असतील, त्यामुळे वेळेवरती टॉससाठी उपस्थित राहणं गरजेचं असेल. सुलतान खान यांचं देखील आगमन झाले. मोस्ट वेलकम सुलतान, आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. येस, टॉस द्यायचा आपण. चला देवा, बॉल द्यायचे आपण, चेंडू द्या आपण. चला कॅप्टन जॉईंट लगेच टॉस साठी अर्जुन. अप्रतिम ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नक्कीच. यस, आमचे प्रमोददादा पाटील यांच्या मुलीच्या वाढदिवस निमित्त ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सोनम प्रमोददादा पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवजयंतीचं अवशेष म्हणून या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते. टॉस होतं आणि टॉस झालंय. सुरभी 11 वन द टॉस आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा लगेच. सुरभी 11 टीम, येस, निर्णय पेंडिंग असेल, आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तो थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार मैं सोनू बांगर सभी का स्वागत करता हूँ. दोपहर की कड़ी धूप पे चलता हुआ ये बड़ा मुकाबला आप एंजॉय कर रहे हैं. एक तरफ टीम जय बोले मैगी 11 टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की और दूसरी तरफ उनको फाइट दे रही है. इसी मुकाबले में पाटिल प्रतिष्ठान टीम बल्लेबाजी करते हुए 3 ओवर में 40 रन बनाए और 41 का लक्ष्य का वही लक्ष्य लेकर सलामी जोड़ी पहुंच चुकी है मैदान के अंदर. स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज रवि. गेम ऑन. पहला ओवर गेंदबाज से बिल्कुल बात करेंगे तो बिल्कुल अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं. रोहित होंगे गेंदबाजी के ऊपर. पहली गेंद दिशा से भटकते हुए व्हाइट गेंद का इशारा आता हुआ. व्हाइट +1 यानी कि पहली गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए. खाता खुलता हुआ बिल्कुल पाटिल प्रतिष्ठान का. 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके. अब स्ट्राइक रोटी देते हुए स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज आएंगे. हुसैन आते हुए बल्लेबाजी के लिए ओवर द विकेट. ये देखिए ऊंचाई ज्यादा लंबाई कम. इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से खिलाड़ी आएंगे और ये आसान सा कैच बल्लेबाज के पारिकांत. पाटिल प्रतिष्ठान को लगता हुआ पहला बड़ा झटका. हुसैन बैक टू द डगआउट. रोहित को मिलती हुई यह पहली बड़ी सफलता. तो लॉन्ग ऑन के ऊपर से ये शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज हुसैन थे, लेकिन ऊंचाई ज्यादा थी गेंद में और लंबाई कम देखने को मिली. अमोल वहां पर थे लॉन्ग ऑन की दिशा में. अच्छी कैच वहां पर ली गई. पहले विकेट का पतन होता हुआ. जीत के लिए लक्ष्य की बात करेंगे तो 41 रन का यहां से टारगेट है और 3 ओवर का ये मुकाबला है. थोड़ी सी टारगेट जरूर बढ़ी, लेकिन हमेशा हम कहते हैं कि कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता. हारा वही जो दिल से लड़ा नहीं. आपको कोशिश करनी इस मुकाबले में. अब तीसरे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए आएंगे बल्लेबाज बाबू आते हुए. रोहित तैयार फिर से एक बार. ये देखिए फिर से एक बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम. खिलाड़ी अनिकेत वहां से पहुंचेंगे, लेकिन क्या है जॉब. मिड विकेट से आए थे लेकिन यहां से कलेक्टिंग बन नहीं पाई. अनिकेत एक अच्छे फील्डर है, लेकिन यहां से गलती कर बैठे. कैच ड्रॉप होते हुए और 2 रन भी यहां पे मिल चुके हैं. रन संख्या की बात करेंगे तो रन संख्या पहुंची 4 के ऊपर. 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम पाटिल प्रतिष्ठान बड़े हॉट शॉट लगाने पड़ेंगे इस मुकाबले में, मुकाबला जीतने के लिए. इस बार अच्छी डिलीवरी गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद टेक ऑफ होती भी गेंद और
यहाँ से विकेट कीपर मैगी गेंद को जब तक थ्रो करे तब तक यहाँ से रन कंप्लीट होता हुआ 1 और टोटल आगे बढ़ती हुई 5 के ऊपर 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम अब तक बात करेंगे तो पाटिल प्रतिष्ठान आप जिम्मेदारी इस मुकाबले में बड़े हिट लगाने की बल्लेबाज रवि के कंधे के ऊपर। ओवर की बात करेंगे तो गेंदें हो चुकी अब तक 3 गेंदें ओवर द विकेट। ये देखिए सामने खेलते हुए शॉट एक्स्ट्रा कवर में आमिर वहां पर मौजूद है, रन लेने की कोशिश नहीं है, डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छी वापसी कर रहे हैं। पहली गेंद वाइट थी, उसके बाद में अब लगातार अच्छी गेंद डालते हुए गेंदबाज रोहित फिर से एक बार तैयार। इस बार भी अच्छी डिलीवरी ऑफ स्टिक के ऊपर रखी और शॉट खेलने के लिए काफी बाहर भी आए थे बल्लेबाज रवि। यहां से अभी ने देखा और कोई इशारा नहीं है, डॉट गेंद की समाप्ति होती हुई 5 गेंदें हो चुकी इस ओवर की, रन संख्या 5 के ऊपर रुकती हुई आखिरी गेंद शेष। ये देखिए पड़ने के बाद डीप रहती हुई गेंद पूरी तरह से नीचे रहती हुई डॉट गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पाटिल प्रतिष्ठान टीम 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब गांव के मनीष धुमाल, इनका भी आगमन हो चुका है। आइए मनीष, आपका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। जीत के लिए बात करेंगे तो अब यहां से 12 गेंदें और 36 की आवश्यकता होगी। अब दूसरा ओवर लेकर गेंदबाज आएंगे, अनिकेत गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे बाबू आते हुए अब बल्लेबाजी के लिए। 12 गेंदें 36 का समीकरण, रन संख्या 5 के ऊपर पहुंची है। ओवर द विकेट फुल टॉस गेंद, लॉब किया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा भेजा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। गेंद थी और खराब गेंद के ऊपर पूरी तरह से फायदा उठाया बल्लेबाज बाबू ने, जिनकी कैच अनिकेत ने ड्रॉप की थी और अनिकेत के अगेंस्ट उन्होंने अब छक्का लगाया। रन संख्या 6 से आगे बढ़ती हुई 11 के ऊपर। जीत के लिए बात करेंगे तो अब 11 गेंदे और 30 रन की आवश्यकता। ये देखिए फिर से एक बार उड़ा गेंद को मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, लगातार दूसरा छक्का। एक आध गलती आपको आने वाले समय में काफी महंगी साबित हो सकती है। वो गलती की थी अनिकेत ने, मिड विकेट पे कैच ड्रॉप की थी बाबू की और बाबू को मौका मिला। अब मौके के ऊपर लगातार छक्के लगाते हुए बाबू, लगातार 2 छक्के, रन संख्या आप तेजी से बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर आप देखा जाए तो टोटल बन चुके 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। मुकाबला बैलेंस हो चुका है। आप जीत के लिए बात करेंगे तो 10 गेंदे और यहां से बनाने जीत के लिए 24 रन की आवश्यकता। अब वापसी होती हुई पाटिल प्रतिष्ठान की इस मुकाबले में। अब मजा आएगा इस मुकाबले में, कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को, अब यह सवाल मैदान के अंदर खड़ा हो चुका है। अनिकेत का कमबैक कर पाएंगे अपनी टीम के लिए अब दबाव में आते हुए, और दूसरी तरफ देखा जाए तो बाबू ने 2 छक्के लगाए, क्या तीसरा छक्का भी लगा पाएंगे अपनी टीम के लिए इस ओवर की अगली गेंद। ओवर द विकेट, ये गेंद फिर से एक बार दबा हुए, मैंने पहले कहा था, और यहां से ऑप्शन के बाहर थी गेंद, अंपायर का फैसला वाइड बॉल। अतिरिक्त स्वरूप से रनों में बढ़ोतरी, रन संख्या 18 के ऊपर पहुंची। जीत के लिए समीकरण चेंज होता हुआ, बदलता हुआ, 10 गेंदे अब 23 की आवश्यकता। बढ़िया बल्लेबाजी और यहां से महंगे साबित होते हुए गेंदबाज अनिकेत। इस बार भी गलती की, वाइड गेंद, विनाश काली विपरीत बुद्धि। आपको यहां से डॉट गेंदें डालनी है और लगातार एक्स्ट्रा रन खर्च करते हुए गेंदबाज अनिकेत, और रन संख्या 19 के ऊपर पहुंची। और नरेंद्र भाऊ का भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे हमारे प्रतियोगिता में। मुकाबला बड़ा चलता हुआ मैदान के अंदर, 10 गेंदें 22 का समीकरण, राउंड द विकेट। ये देखिए स्क्वायर ऑफ द विकेट से खेलते हुए शॉट अच्छा है, बैकवर्ड स्क्वायर लेग पे गेंद पहुंची, फील्डर वहां से पहुंचे, गेंद को उठा फेंके, तब तक मौका था 2 रन लेने का, और 2 की मदद से रन संख्या टोटल आगे बढ़ती हुई 21 के ऊपर पहुंचा स्कोर। 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीत के लिए बात करेंगे तो यहां से 9 गेंदे और 20 की आवश्यकता होगी। यहां से डॉट गेंद डालनी होगी
अब भी मौका है अनिकेत के पास, क्योंकि 3 गेंदें हो चुकी है, 16 रन आए। अब भी 3 गेंदें अच्छी डालते तब भी वापसी हो सकती है इस मुकाबले में टीम जय बोले मैगी 11 टीम की। पटकी भी गई, हुक किया गेंद को, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बैकवर्ड स्कोर लेग, सीमा रेखा के बाहर 4 रन। 1 फॉर दी ओवर का इशारा भी आता हुआ अंपायर के द्वारा। और रन संख्या अब 25 रन बन चुके। जीत के लिए आप 8 गेंदे और 16 रन की आवश्यकता होगी। पहले ओवर में 5 रन खर्च किए थे गेंदबाज रोहित ने, और यहां से खराब गेंदबाजी अब हो रही है अनिकेत के माध्यम से। अब पूरी तरह से मुकाबले में आगे कुछ करती हुई टीम पाटिल प्रतिष्ठान। मुकाबला बैलेंस हो चुका है, 9 गेंदे 8 गेंदे माफ कीजिए और 16 की आवश्यकता होगी। गलती की थी और गलती का खामियाजा भुगत रही टीम जय बोले मैगी 11। 8 गेंदे जीत के लिए 16 का समीकरण, डॉट करने की जरूरत है राउंड द विकेट। ये देखिए फिर से एक बार खराब गेंदबाजी, आउटसाइड दी ऑप्शन, लगातार वाइड गेंदे, उसी का फायदा मिलता हुआ टीम यहां से पाटिल प्रतिष्ठान को। रन संख्या टोटल बढ़ती हुई 26 के ऊपर। अब 8 गेंदे 15 रन की आवश्यकता। एक या फिर ये आने वाली 2 गेंदे डॉट भी आती है तब भी वापसी हो सकती है। फुल टॉस गेंद, खराब गेंदबाजी और यहां से जड़ दिया बाबू ने। फिर से एक बार स्कोर लेग, सीमा रेखा के ऊपर से ये 6 रन। अब मुकाबले में पूरी तरह से आगे बढ़ चुकी है टीम पाटिल प्रतिष्ठान। 7 गेंदे जीत के लिए 9 रन की आवश्यकता। पांच गेंदे और 27 रन खर्च किए गेंदबाज अनिकेत ने, काफी नाराज करते हुए खराब गेंदबाजी। 7 गेंदे 9 रन की आवश्यकता होगी। आखिरी गेंद, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे बाबू। ये देखिए फिर से एक बार फुल टॉस, लॉब किया लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा 6 रन। और अब 6 गेंदे जीत के लिए सिर्फ 3 रन की आवश्यकता। 33 रन की ओवर यहां पर डाली है, 33 रन खर्च किए इस ओवर में गेंदबाज अनिकेत ने। काफी महंगा ओवर, काफी खराब गेंदबाजी। 6 गेंदे जीत के लिए अब 3 रन की आवश्यकता होगी। एक आध गलती आपको महंगी पड़ सकती है दोस्तों। इसका एग्जाम्पल आपको देखने को मिला मिडिल विकेट में। यहां से बाबू की कैच थी, वो अनिकेत ने ड्रॉप की थी और उसी के माध्यम से अब सेकेंड ओवर अनिकेत डाल रहे हैं। सेकंड के ऊपर बल्लेबाज बाबू थे और मौके का पूरी तरह से फायदा उठाया। कुल मिला के लगातार छक्के लगाए और 33 रन खर्च किए अनिकेत इस ओवर में। अब 6 गेंदे जीत के लिए 3 की आवश्यकता होगी। बाबू की रन संख्या देखी जाए तो अब तक बल्लेबाजी कर रहे हो बाबू 33 के ऊपर बल्लेबाजी करे इस मुकाबले में। बल्लेबाज बाबू शानदार बल्लेबाजी रही। अब 3 रन की आवश्यकता 6 गेंदों के ऊपर। ऐसा लगा भी ना था, बिल्कुल पार्टी टोटल स्कोर खड़ा किया था टीम जय बोले मैगी 11 ने। 40 रन बनाए थे, 41 का लक्ष्य था और ये खराब गेंदबाजी। ये देखिए पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का, जड़ दिया छक्का, मुकाबला फिनिश। और यहां से 5 गेंद रखकर ये मुकाबला जीत चुकी है टीम पाटिल प्रतिष्ठान। कांग्रेचुलेशंस, हार्ड लक टीम मैगी 11।